आणि आता महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या आपण पाहूया। खून प्रकरणामध्ये सांगली जिल्हा सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल। खून प्रकरणी 5 जणांना जन्मठेपेची शिक्षा। 2017 मध्ये कवठे महाकाळच्या अग्रण धुळगावामध्ये दंगा केल्याची तक्रार केल्यानं केली होती हत्या। नागपुरात सप्टेंबरमध्येच 3 जणांना एचएमपीव्हीची लागण। उपचारानंतर 3ही जणांना रुग्णालयामधून डिस्चार्ज। एचएमपीव्हीमुळे घाबरण्याचं कारण नाही, जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन। प्रकृतीच्या कारणास्तव आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाकडून 31 मार्च पर्यंत अंतरिम जामीन। आसाराम बापूला सदर कालावधीमध्ये अनुयायांना भेटता येणार नाही। कोल्हापूरमध्ये सिटी बसला आग लागल्याची घटना। कोल्हापूर चिंचवड मार्गावर केएमटी जळून खाक। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही, प्रवासी सुखरूप असल्याची माहिती। कुख्यात डॉन अरुण गवळीला 28 दिवसांची संचित रजा मंजूर। उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून संचित रजा मंजूर। दुबईमध्ये साऊथचे सुपरस्टार अजित कुमार यांचा भीषण अपघात। कार रेसिंग प्रॅक्टिस दरम्यान भीषण अपघात। अभिनेते अजित कुमार अपघातामधून अगदी थोडक्यात बचावले। कारवर बसून वानर राज्याची सफर। नागपूर शहरातील सोनेगाव परिसरामधला एक व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद। व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय। फेसबुक आणि इंस्टाग्राममध्ये मोठा बदल। थर्ड पार्टी फॅक्ट चेकिंग प्रोग्राम बंद। त्याऐवजी कम्युनिटी नोट्स नावाचा नवीन प्रोग्राम सुरू होणार। युजर स्वतः आपल्या प्रतिक्रिया नोंदवू शकणार।